आता कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर होत चाललेली आहे। पंचगंगेची पातळी 47 फुटांवर पोहोचली तर 24 तासात नदीची पाणी पातळी तब्बल 3 फुटांनी वाढलेली आहे। पूरग्रस्त भागातील 1379 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलं। पूरग्रस्त स्थितीमुळे सध्या जिल्ह्यातील 54 रस्ते बंद झालेले तर कोल्हापुरातील जनजीवन आता विस्कळीत झाल्याची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। ही काही कोल्हापुरातील दृश्यही आपण पाहतोय। कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर झाली। पंचगंगेची पातळी 47 फुटांवर पोहोचल्यानंतर आता शहराला देखील पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे। तर गेल्या 24 तासात जास्त पाऊस झालेला आहे तर कोल्हापूर जिल्ह्याची वाटचाल आता महापुराच्या दिशेने सुरू झाली। दरम्यान या परिसरामध्ये एनडीआरएफच्या टीमने पाहणी करून पूरस्थितीचा आढावा देखील घेतलेला आहे। आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी या ठिकाणचा आढावा घेतला, आपण पाहूयात। कोल्हापूर जिल्ह्यातली पूर परिस्थिती बिकट होत चाललेली आहे। किंबहुना कोल्हापूरला महापुराचा विळखा अधिक घट होत चालला असं आपल्याला म्हणता येईल। कारण कोल्हापूर शहरात तर पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे, मात्र आता ग्रामीण भागात देखील पाणी मोठ्या प्रमाणावरती येऊ लागलेलं आहे। सध्या आपण आहोत कोल्हापूर पन्हाळा मार्गावरती आणि या ठिकाणचे आपण दृश्य पाहतोय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जे पाणी आल्याचं आपल्याला दिसून येतंय। हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आंबेवाडी आणि चिखली ही गावं प्रामुख्याने येतात आणि ती मोठ्या प्रमाणावरती पूरबाधित होतात। याच ठिकाणी आता जवळपास 5 ते 6 फूट पाणी आहे ते आता आलेलं आहे, त्यामुळे हा मार्ग पूर्णतः वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। एनडीआरएफचं पथक देखील काही वेळापूर्वीच या ठिकाणी येऊन पूर परिस्थितीची पाहणी केलेली आहे। या ठिकाणी असणारी अनेक दुकानं आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत। जो पेट्रोल पंप आहे या परिसरात तो देखील पाण्याखाली गेलेला आहे। 100 पेक्षा अधिक छोटे मार्ग असतील, मोठे मार्ग असतील हे आता बंद झालेले आहेत। त्यामुळे पूर परिस्थिती आपल्याला बिकट होताना दिसते। सध्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आहे तो सुरू आहे, मात्र पाणी जर वाढत राहिले तर तो कोणत्याही क्षणी बंद होऊ शकतो। कोल्हापूर शहरातील सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास 5,500 लोकांचं स्थलांतर आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। नदीपात्रात कोणी जाऊ नये, धोक्याच्या ज्या ठिकाणी नद्या ओलांडलेल्या आहेत त्या ठिकाणी कोणीही जाऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, आंबेवाडी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।